जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। घाण सांडपाणीच्या समस्येने नागरिक त्रस्त, बेला ग्रामपंचायतीसमोर कुटुंबासह बेमुदत उपोषणाचा इशारा। नागपूर जिल्ह्यातील बेला येथे घाण सांडपाण्याच्या समस्येमुळे एका कुटुंबाचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले। अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याचा आरोप करत प्रवीण क्षीरसागर यांनी कुटुंबासह बेला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय। बेला येथील वार्ड क्रमांक 5 मधील हेलुंडे लेआउटमध्ये राहणारे प्रवीण क्षीरसागर यांच्या घरासमोरील नालीत 15 ते 20 घराचे सांडपाणी येऊन साचत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नालीला पुढे पुरेसा उतारा नसल्यामुळे हे सांडपाणी घरासमोरच साचून राहत असून त्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे। या समस्येमुळे कुटुंबाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम झाल्याचा दावा क्षीरसागर यांनी केलाय। माझ्या घरापुढील सांडपाण्यामुळे मी ग्रामपंचायत बेला येथे 3 ॲप्लिकेशन केले 4 ते 5 महिन्यामध्ये। त्याच्यानंतर मी BDO साहेबांना, आमदार साहेबांना ॲप्लिकेशन केले, तरीही त्यांच्याकडून पत्र आल्यानंतर ग्रामपंचायत बेला यांनी माझ्या नालीचे दुर्लक्षित केले। त्यामुळे मी अजून डबल रिटर्न BDO साहेबांना ॲप्लिकेशन केले आणि मी आता ठरवले आहे की आमरण उपोषणासाठी 1 तारखेला, कारण मी माझ्या मुलाला 2 वर्षात 4 ते 5 लाख रुपये खर्च करून झाले आहे, तरी यांनी दुर्लक्षित केले। त्यामुळे आता मी 1 तारखेला आमरण उपोषणासाठी बसणार आहे। त्यांचा 2.5 वर्षाचा मुलगा प्रियांश हा नालीच्या दुर्गंधीमुळे अनेक वेळा गंभीर आजारी पडल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याच्या उपचारासाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाल्याचाही उल्लेख त्यांनी या निवेदनात केलाय। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बेला पोलीस स्टेशन तसेच आमदार संजय मेश्राम यांनाही निवेदन दिले आहे। तसेच परिसरातील इतर भागात भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले, मात्र त्यांच्या घरासमोरील नालीचे काम जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा आरोपही प्रवीण क्षीरसागर यांनी केलाय। आता येत्या पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत समस्या तातडीने सोडवले नाही तर कुटुंबासह ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तुषार मुठाळ, जनसंग्राम न्यूज, बेला।